सुनेत्रताई माथाडी कामगार काय काय तयारी करण्यात आली आहे मार्केटमध्ये? स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं याच्यासाठी आपलं बलिदान दिलं। कालांतराने बरेचसे लोकांनी महाराष्ट्रामधून ही चळवळ पुढे नेली। आज मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली एक पूर्ण महाराष्ट्र आता एकवटलेला आहे। आज मला वाटतं ते संध्याकाळपर्यंत नवी मुंबई APMC मार्केटमध्ये येतील। बाजार समितीच्या वतीनं त्यांनी त्यांचं असणारं सगळी यंत्रणं आज खूप चांगल्या पद्धतीने लावलेली आहेत। बाजार समितीने काही चांगली तयारी केलेली आहे। आमचे मार्केटचे व्यापाऱ्यांनी काही पुढाकार घेतलेला आहे। काही ठिकाणी स्वतः जेवण बनवतात, तर काही ठिकाणी त्यांनी जेवण बनवण्यासाठी यंत्र लावलेली आहेत। आमच्याही माथाडी कामगारांनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे। त्या नियोजनामध्ये स्वतः जेवण बनवण्यासाठी काही कार्यकर्ते झटलेले आहेत। स्वतः पदरचे पैसे खर्च करून ही माथाडी कामगार या ठिकाणी जेवणासाठी सामग्री देत आहे। कोपरखेडा जो आमच्या माथाडी कामगारांचा विभाग आहे, याच्यातून भाकरीची आता तयारी केलेली आहे। मगाशी भारतीताई पाटील, नगरसेविका रविकांत पाटील, शंकर मोरे यांच्याशी बोललो, तर प्रत्येकाकडे 10,000 भाकऱ्या जमलेल्या आहेत आणि आता हळूहळू ते आता APMC मार्केटला एक एक करून पाठवायला लागलेले आहेत। एकंदरच बाजार समिती जरी असली, प्रत्यक्षामध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो, आम्हाला टॉयलेटचा फार मोठा त्रास होणार आहे, कारण आमच्या बाजार समितीमध्ये चांगले एवढे टॉयलेट नाही आहेत की ज्याच्यामध्ये एवढी मोठी संख्या त्या ठिकाणी शौचालयाला जाऊ शकते। त्यांनीही काही प्रयोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त देशमुख साहेबही काही टॉयलेट्स APMCला पाठवणार आहेत। काही सामाजिक संघटनेमधूनही टॉयलेटची व्यवस्था होणार आहे। त्याचबरोबर बाजार समितीनेही लक्ष घालून या ठिकाणी मच्छरांसाठी फवारणी केलेली आहे। म्हणजे प्रयत्न आहे की येणारा जो मराठा समाज आहे, जर स्त्री असू या पुरुष असू, यांना सोय व्यवस्थितपणे झाली पाहिजे आणि सोय झाल्यानंतर उद्या सकाळी परत एकदा मुंबईच्या दिशेला जात असताना 2 वेळचं जेवण, कमीत कमी अर्धी भाकरी तरी त्यांना समाधानाने खाता यावी, ह्याच्यासाठी अण्णासाहेबांचा माथाडी कामगार, बाजार समिती आणि व्यापारी हा एकवटलेला आहे। उद्या आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील साहेबांना नोटीस दिली आहे की 5,000 पेक्षा जास्त घेऊन आहे। काय मला कल्पना नाही आहे। जरांगे साहेबांच्या त्या नियोजनामध्ये बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत। काय नोटीस दिले मला माहीत नाही। मी पण सकाळीच पहाटे आलो, त्याच्यामुळं माहीत नाही। आमच्याकडे जी सोय आहे, आम्ही त्या सोयीमध्ये जातीनं लक्ष घालून काम करतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।